नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्ताच्या सिरीजमध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025च्या ग्रॅज्युएट लेवलचे झालेल्या एक्झाममधील 9 जून 2025ला झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे। खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ। 45 भागिलेचं करायचं आहे गुणिले 13, वजाचं करायचं आहे अधिक 286, गुणिलेचं करायचं आहे भागिले 2, अधिकचं करायचं आहे वजा 68। बे एके बे, बे चौक 8, बे त्रिक 6। 45 गुणिले 13 करून घेऊ। 13 पाची 65, हातच्याला 6, 13 चौक 52 आणि 6 58, 558 अधिक 143 वजा 68। 585 आणि 143, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, हातच्याला 1, 5 आणि 2 7 वजा 68। 8 8 गेला 0, 72 मधून 6 गेले 66। ऑप्शन नंबर 1। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गुड मॉर्निंग ऑलला CXFGZQ असे सांकेतिक केले जाते आणि ऑल स्टुडंट्स प्रेझेंटला ZQNRVK असे सांकेतिक केले जाते। त्याच भाषेत ऑलला कसे सांकेतिक केले जाते? दोन्ही वाक्यांमध्ये ऑल हा शब्द आपल्याला कॉमन दिसतोय आणि दोन्ही वाक्यांच्या संकेतांकामध्ये ZQ हे आपल्याला कॉमन दिसते, म्हणजे ऑलसाठीचा संकेत आहे ZQ, ऑप्शन नंबर 2। दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा। विधानांमध्ये दिलेली माहिती जरी ती ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरा। दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा। 3 विधाने दिलेली आहेत। सर्वात आधी आपण डायग्राम काढून घेऊ। सर्व टब शर्ट आहेत, सर्व टब शर्ट आहेत। काही शर्ट जॅम आहेत, काही शर्ट जॅम आहेत। कोणताही जॅम कोट नाही, कोणताही जॅम कोट नाही म्हणजे जॅम आणि कोट पूर्णपणे वेगळं। अशी एक डायग्राम येऊ शकते। याच्यात अजून एक डायग्राम बनल, ती आपण दुसऱ्या बाजूला काढून घेऊ। सर्व टब शर्ट आहेत, सर्व टब शर्ट। काही शर्ट जॅम आहेत असंही येऊ शकतं। कोणताही जॅम कोट नाही, जॅम आणि कोटचा संबंध नसलेली अशी सुद्धा डायग्राम येऊ शकते। आता आपण त्याने दिलेले निष्कर्ष बघू। या डायग्रामला 1 म्हणतो, या डायग्रामला 2 म्हणतो। पहिला निष्कर्ष आहे कोणताही टब कोट नाही। पहिल्या डायग्राममध्ये जर बघितलं तर टब आणि कोटचा संबंध इथे दिसत नाही, पण दुसऱ्या डायग्राममध्ये जर बघितलं तर कोट आणि टबचा संबंध इथे दिसतोय। त्यामुळे कोणताही टब कोट नाही ही शक्यता असू शकते, पण निश्चित आपण सांगू शकत नाही। त्यामुळे पहिला निष्कर्ष इथे आपल्याला चुकीचं घ्यावं लागेल। दुसरा निष्कर्ष आहे काही जॅम टब आहेत। पहिल्या डायग्राममध्ये पाहिलं तर जॅम आणि टबचा संबंध दिसत नाही आहे, पण जर दुसऱ्या डायग्राममध्ये पाहिलं तर जॅम आणि टबचा संबंध इथे दिसतोय। पण पहिल्या डायग्राममध्ये जॅम आणि टबचा संबंध नसल्यामुळे इथे सुद्धा
शक्यता आहे पण निश्चित आपण सांगू शकत नाही. त्यामुळे दुसरं निष्कर्षसुद्धा आपल्याला चुकीचं घ्यावं लागेल. त्यामुळे इथे निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणताही अनुसरण करत नाही हे योग्य उत्तर असेल. F ही G ची बहीण आहे. F G ची बहीण. G हा H चा पती आहे. G हा पती म्हणजे पुरुष. H चा पती. G आणि H पती पत्नी आहेत. H ही I ची मुलगी आहे. I ची मुलगी. I ही J ची पत्नी आहे. I ही पत्नी आहे J ची. J आणि I पती पत्नी म्हणजे. F चे J शी काय नाते आहे? F चे J शी नाते विचारलेले आहे. J आणि I पती पत्नी आणि H ही त्यांची मुलगी आहे. G H चा पती आहे आणि F G ची बहीण आहे. म्हणजे F चे J शी नाते येईल मुलीच्या पतीची बहीण. ऑप्शन नंबर 3. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? BIG DKI FMK HOM प्रश्नचिन्ह. पहिल्या लेटर्सची सिरीज चेक करू. B D F H. इथे असं दिसतंय एक एक अल्फाबेट सोडून पुढचं अल्फाबेट घेतलेला आहे. B C D E F G H I J पाहिजे आता पुढे. दुसऱ्या लेटरची सिरीज चेक करू. I K M O. इथे सुद्धा एक एक लेटर सोडून पुढचं लेटर घेतलं आहे. I J K L M N O P Q. Q पाहिजे. तिसऱ्या लेटरची सिरीज चेक करू. G I K M. इथे देखील एक एक अल्फाबेट सोडलेला आहे. G H I J K L M N O O पाहिजे. J Q O ऑप्शन नंबर 2. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 34 46 58 70 प्रश्नचिन्ह 94 106. या संख्या मालिकेमध्ये प्रत्येक संख्येमध्ये 12ची ॲडिशन करत चाललेले आहे. 34 मध्ये 12 ॲड केले 46. 46 मध्ये 12 ॲड केले 58. 58 मध्ये 12 ॲड केले 70. आता आपल्याला 70 मध्ये 12 ॲड करावे लागतील. 70 अधिक 12 ते येतील 82. ऑप्शन नंबर 4. P Q R S T U आणि V एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. U हा टीच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. इथे टी घेऊ. टीच्या तात्काळ उजवीकडे U. Uच्या डावीकडून मोजल्यास U आणि V दरम्यान फक्त 3 लोक बसले आहेत. Uच्या डावीकडून मोजायचं आहे. U आणि V दरम्यान 3 लोक म्हणजे इथे येईल V. T आणि R दरम्यान फक्त 3 लोक बसले आहेत. टीच्या उजवीकडून बघितलं तर टीच्या पुढे 3 लोक सोडून V बसला आहे. त्यामुळे टीच्या डावीकडून 3 लोक सोडून इथे येईल R. Q हा Pच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. Q आणि P जवळजवळ येतील म्हणजे इथे येईल P. Pच्या तात्काळ उजवीकडे Q. आता उरलेला आहे S. तो इथे बसेल. Pच्या डावीकडून मोजल्यास T आणि P दरम्यान किती लोक बसले आहेत? Pच्या डावीकडून म्हणजे या बाजूला मोजायचं आहे. P आणि T दरम्यान 1 2 3 4 लोक बसले आहेत. ऑप्शन नंबर 3. सर्व 92 लोक उत्तरेकडे तोंड करून रांगेत उभे आहेत. मंजू डाव्या टोकापासून 16व्या स्थानावर आहे. डाव्या टोकापासून 16व्या स्थानावरती मंजू आहे. तर निशा उजव्या टोकापासून 9व्या स्थानावर आहे. उजव्या टोकापासून 9व्या स्थानावरती निशा आहे. मंजू आणि निशा यांच्या दरम्यान किती लोक आहेत विचारले. म्हणजे या दोघांच्या मधले लोक हे विचारलेले आहेत. टोटल लोक आहेत 92.
त्यातून आपल्याला इकडचे 16 आणि इकडचे 9 लोक, 16 आणि 9 दोघे मिळून 25 लोक वजा करायचे आहेत. 12तून 5 गेले 7, हातच्याला 1, 9तून 3 गेले 6. 67 लोक हे निशा आणि मंजू यांच्या मध्ये उभे आहेत. ऑप्शन नंबर 4. IV17 हे एका विशिष्ट प्रकारे FR6 शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे KJ12 हे HF1 शी संबंधित आहे. समान तर्कानुसार OE-6 खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? इथे अल्फाबेट्स न बघता फक्त संख्या बघू. 17चा संबंध आहे 6 सोबत, 12चा संबंध आहे 1 सोबत. म्हणजे इथे दिसतंय 17मधून 11 वजा केले आहेत 6 आलं, 12मधून 11 वजा केले 1 आलं. आता आपल्याला विचारलं आहे OE-6चा संबंध. म्हणजे आपल्याला -6मधून 11 वजा करावे लागतील, ते येतील -17. -17 इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. LA-17 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? DKR, HOV, LSZ, PWD प्रश्नचिन्ह. इथे प्रत्येक अल्फाबेट हे 4-4ने पुढे सरकलेले दिसतंय. DHLP, डीच्या पुढे चौथा लेटर, EFGH, एचच्या पुढे चौथा लेटर, IJKL, एलच्या पुढे चौथा लेटर, MNOP, पीच्या पुढे चौथा लेटर आता येईल, QRST, T. दुसऱ्या लेटरची सिरीज आहे KOSW, केच्या पुढे चौथा लेटर, LMNO, ओच्या पुढे चौथा लेटर, PQRS, एसच्या पुढे चौथा लेटर, TUVW, डब्ल्यूच्या पुढे आता चौथा लेटर येईल, XYZA. तिसऱ्या लेटरची सिरीज बघा, RVZD, आरच्या पुढे चौथा लेटर, STUV, व्हीच्या पुढे चौथा लेटर, WXYZ, झेडच्या पुढे चौथा लेटर, ABCD. आता डीच्या पुढे चौथा लेटर येईल, EFGH, TAH. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असेल. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली पाहिजे. सर्व संख्या फक्त 1 अंकी आहेत. काही संख्या आणि चिन्ह मालिका दिल्या आहेत. विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर अन्य चिन्ह आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक संख्या आणि त्यापुढे लगेच लागोपाठ 2 चिन्हे असं शोधायचं आहे. डावीकडून बघत जाऊ. या ठिकाणी आहे, पुढे या ठिकाणी आहे, पूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणे आहे जिथे चिन्हांच्या आधी एक संख्या आणि पुढे लगेच एक चिन्ह आहे. ऑप्शन नंबर 1. खालील दिलेल्या संख्या किंवा चिन्हांच्या गटाला खाली दिलेल्या संकेतानुसार अक्षर संकेतांक वापरून संकेतबद्ध केले जाते आणि त्यानंतरच्या अटींचा विचार केला जातो. जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हासाठीचा संकेत थेट तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे पाळावा. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे. त्यासाठी काही संकेतांक दिलेले आहेत. 3 अटी दिलेल्या आहेत. त्या अटींमध्ये जर बसत असेल तर खाली दिलेल्या या संख्या किंवा चिन्ह मालिकेसाठी आपल्याला कोड बनवायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिला घटक आणि शेवटचा घटक संख्या असेल तर या 2 संकेतांची अदलाबदल करावी. इथे पहिला घटक आहे 7, शेवटचा घटक आहे 3. दोन्हीही संख्या आहेत, त्यामुळे पहिली अट इथे लागू होईल. दुसरी अट आहे, जर पहिला घटक विषम संख्या असेल आणि शेवटचा घटक समसंख्या असेल. पहिला घटक 7 विषम संख्या आहे, शेवटचा घटक 3 ही देखील विषम संख्या आहे, त्यामुळे दुसरी अट इथे लागू होणार नाही. तिसरी अट आहे, जर दुसरे आणि तिसरे घटक दोन्ही पूर्ण वर्ग असतील. दुसरा घटक आहे 2 आणि तिसरा घटक एक चिन्ह आहे, त्यामुळे तिसरी अट देखील इथे लागू होणार नाही. पहिल्या अटीमध्ये सांगितलेलं आहे पहिला आणि शेवटच्या दोन्ही घटकांच्या संकेतांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे 7 साठी संकेतांक आहे W, तो आपल्याला शेवटी घ्यावा लागेल, आणि 3 साठी संकेतांक आहे L, तो आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल. मधल्या सर्व संख्या किंवा चिन्हांसाठी
जे दिलेले आहेत ते संकेतांक जसेच्या तसे घ्यावे लागतील. 2साठी संकेत आहे D, त्रिकोणासाठी संकेत आहे F, 8साठी संकेत आहे E, 9साठी संकेत आहे T आणि @साठी संकेत आहे Z. म्हणजे LDFETZW ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सनी बिंदू ए पासून पूर्वेकडे 11 किलोमीटर चालतो. इथे आपण घेऊ बिंदू ए. पूर्वेकडे म्हणजे या दिशेला तो 11 किलोमीटर चालतोय. त्यानंतर तो डावीकडे वळतो 8 किलोमीटर चालतो. त्याच्या डावीकडे म्हणजे या दिशेला वळेल तो 8 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळतो आणि 12 किलोमीटर चालतो. पुन्हा डावीकडे 12 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 10 किलोमीटर चालतो. पुन्हा डावीकडे 10 किलोमीटर. तो शेवटचे डावे वळण घेतो 1 किलोमीटर चालतो. डावीकडे वळतो 1 किलोमीटर आणि बिंदू P वर थांबतो. म्हणजे इथे आहे बिंदू P. बिंदू A वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने जावे लागेल? P पासून त्याला A कडे जाण्यासाठी या दिशेला जावं लागेल. म्हणजे त्याला उत्तरेकडे जावं लागेल आणि अंतर असेल हे 10 किलोमीटर वजा हे 8 किलोमीटर, एकूण 2 किलोमीटर त्याला उत्तरेकडे जावं लागेल. ऑप्शन नंबर 3. DEFGHI आणि K एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. I हा Hच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. इथे आपण H घेऊ. Hच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती I म्हणजे इथे येईल I. E हा Gच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. E आणि G आपल्याला कोणाचीच पोझिशन माहीत नाही आहे. पुढे बघू. D आणि E यांच्या दरम्यान फक्त H बसला आहे. म्हणजे D आणि E यांची पोझिशन अशी येऊ शकते किंवा Dच्या जागेवर E आणि Eच्या जागेवर D अशी सुद्धा येऊ शकते. आपण या केससाठी ट्राय करू. आता आपण मागचं वाक्य बघू. E हा Gच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. E हा Gच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असेल तर या ठिकाणी G यायला पाहिजे, पण तिथं आपण D घेतलेला आहे. म्हणजे इथे अशी पोझिशन न येता वरती E आणि खाली D असे. आता बघू. E हा Gच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे G येईल इथे आणि Gच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती E इथे. D आणि E यांच्या दरम्यान H बसला. K हा आयचा तात्काळ शेजारी नाही. K आयचा तात्काळ शेजारी नाही म्हणजे K येईल इथे. Fच्या उजवीकडून मोजल्यास F आणि E यांच्या दरम्यान एकूण किती लोक बसले आहेत? आता फक्त F उरलेला आहे, तो इथे बसेल आणि F आणि E दरम्यान किती लोक बसले आहेत हे विचारलेलं आहे. Fच्या उजवीकडून D आणि H हे 2 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 3. खाली संख्यांचे 2 संच दिले आहेत. प्रत्येक संख्या संचात पहिल्या संख्येवर काही गणितीय क्रिया केल्यास दुसरी संख्या मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येवर काही गणितीय क्रिया केल्यास तिसरी संख्या मिळते आणि अशाच प्रकारे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणते पर्याय दिलेल्या संचांप्रमाणेच क्रियांच्या संचाचे अनुसरण करतात? 2 संख्यांचे संच दिलेले आहेत. या दोन्ही संचांसारखे अनुसरण करणारे या 4 ऑप्शन्सपैकी एक आपल्याला शोधायचं आहे. इथे पहिल्या संचामध्ये असं दिसतंय 10 गुणिले 2 20, 20 गुणिले 2 40, 40 गुणिले 2 80. दुसऱ्या संचामध्ये देखील 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 2 12, 12 गुणिले 2 24.
म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये संख्यांची दुप्पट होत चालली आहे. असा संच आता आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी शोधायचा आहे. पहिला ऑप्शन आहे 4, 8, 12, 24. 4 × 2 8, 8 × 2 16 पाहिजे होतं. पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 8 × 2 16 पाहिजे होतं. दुसरा ऑप्शन देखील कॅन्सल. तिसरं ऑप्शन बघा 6 × 2 12, 12 × 2 24, 24 × 2 48. तिसरा ऑप्शन हा बरोबर दिसतोय. चौथा ऑप्शन बघून घ्या 5 × 2 10, 10 × 2 20, 20 × 2 40 पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 3 हा योग्य आहे. खालील त्रिकुटांमध्ये अक्षरांचा प्रत्येक गट विशिष्ट तर्कानुसार पुढील गटाशी संबंधित आहे. दिलेल्या पर्यायांमधून समान तर्कानुसार असलेला पर्याय निवडा. अक्षरांचे 2 गट दिलेले आहेत. दोन्ही गटांमध्ये पहिल्या शब्दांमधील अल्फाबेट पुढे मागे करून दुसरा आणि तिसरा शब्द बनवलेला आहे. पहिल्या गटामध्ये पहिला शब्द पहा बीन, त्यातील पहिला लेटर बी हा दुसऱ्या अक्षरामध्ये 2 नंबरला सरकलेला आहे. तिसऱ्या अक्षरामध्ये परत 1 नंबरला सरकला आहे. तसाच दुसऱ्या गटातील शब्द पहा मेक, त्यातील पहिला लेटर एम दुसऱ्या अक्षरामध्ये 2 नंबरला सरकला आहे. तिसऱ्या अक्षरामध्ये 1 नंबरला सरकलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन बघा, पहिला शब्द आहे मॅक, त्यातील पहिला लेटर एम दुसऱ्या अक्षरामध्ये 2 नंबरला सरकलेला आहे. तिसऱ्या अक्षरामध्ये 1 नंबरला सरकलेला आहे. म्हणजे पहिला इथे योग्य दिसतोय. बाकीचे पण ऑप्शन आपण चेक करू. दुसरा ऑप्शन आहे वर्क, त्यातील पहिला लेटर डब्ल्यू हा दुसऱ्या अक्षरामध्ये 2 नंबरला सरकला आहे आणि तिसऱ्या अक्षरामध्ये 4 नंबरला सरकला आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनमधील पहिला शब्द बघा रेस, त्यातील पहिला लेटर आर दुसऱ्या अक्षरामध्ये पहिल्या स्थानी आहे. तिसरा ऑप्शन देखील कॅन्सल. चौथा ऑप्शन बघा, पहिला शब्द आहे नियर, त्यातील पहिला लेटर एन हा दुसऱ्या अक्षरामधील 2 नंबरला सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये 4 नंबरला सरकलेला आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन देखील कॅन्सल होतोय. ऑप्शन नंबर 1 हा योग्य आहे. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 993, 281, 995, 257, 599. विचारला आहे सर्वात मोठ्या संख्येचा तिसरा अंक सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकात मिळवल्यास परिणाम काय मिळेल. इथे सर्वात मोठी संख्या आहे 995, त्यातील तिसरा अंक म्हणजे 5 हा सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकात. सर्वात लहान संख्या आहे 257, त्यातील पहिला अंक म्हणजे 2. या दोघांची बेरीज 5 आणि 2 7 येईल. ऑप्शन नंबर 3. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. समीकरण लिहून घेऊ. 30 वजा म्हणजे आहे गुणिले 5, भागिले म्हणजे आहे अधिक, अधिक म्हणजे आहे वजा 10, गुणिले म्हणजे आहे भागिले 2. बे एके बे, बे पंचे 10, 30 गुणिले 5, 5 त्रिक 15, 150 अधिक 2 वजा 5. 150 मधून 5 गेले 145 अधिक 2, आपलं उत्तर असेल 147. ऑप्शन नंबर 3. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षर समूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षर समूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही. ऑप्शन नंबर 2 बघा, एनच्या मागचा लेटर एम, क्यूच्या मागचा लेटर पी. ऑप्शन नंबर 3 बघा, जेच्या मागचा लेटर आय, एमच्या मागचा लेटर एल. ऑप्शन नंबर 4 बघा, एफच्या मागचा लेटर ई, आयच्या मागचा लेटर एच. आता ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा,
एनच्या मागचा लेटर एम पाहिजे होता आणि टीच्या मागचा लेटर यस पाहिजे होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा इतरांपेक्षा वेगळा येतो. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पेडला 3, 5, 1, 7 असे आणि आर्क्सला 2, 4, 5, 8 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत ए साठी कोणता सांकेतिक शब्द आहे? पेड आणि आर्क्स दोन्ही शब्दांमध्ये ए हा लेटर कॉमन आहे आणि या दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 5 ही संख्या कॉमन आहे. म्हणजे ए साठीचा संकेत झाला 5, ऑप्शन नंबर 1. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 अक्षरसमूह जोड्या एका विशिष्ट प्रकारे सारख्या आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेली अक्षरसमूह जोडी कोणती आहे? इथे ऑप्शन नंबर 2 बघा. QR हे लगतचे लेटर्स आहे. आरच्या पुढे 4 लेटर सोडले, STUV, त्यापुढील लेटर WX घेतलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 बघा. LM लगतचे लेटर्स आहे. त्यापुढे 4 लेटर सोडले, NOPQ, त्यापुढील लेटर्स RS. ऑप्शन नंबर 4 बघा. ST लगतचे लेटर्स आहे. त्यापुढे 4 लेटर सोडून UVWX YZ. आता ऑप्शन नंबर 1 बघा. GH लगतचे लेटर्स आहे. त्यानंतर 4 लेटर सोडून IJKL MN असं पाहिजे होतं, पण ते आहे OM. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा इतरांपेक्षा वेगळा आहे. संख्या 2, 6, 4, 5, 7, 8, 3 मध्ये प्रत्येक विषम अंकात 2 मिळवल्यास आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा केल्यास तयार झालेल्या नवीन संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज किती असेल? आपण दिलेली संख्या लिहून घेऊ. 2, 6, 4, 5, 7, 8, 3. त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक विषम अंकात 2 मिळवायचे आहे. विषम अंकात 2 मिळवून घेऊ. 7, 9, 5 आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा करायचे आहेत. सर्व सम अंकातून 1 वजा करू. 1, 5, 3, 7. नवीन संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज विचारली आहे. सर्वात मोठी संख्या आहे 9, सर्वात लहान संख्या आहे 1. 9 अधिक 1 10 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 210, 878, 407, 692, 140. विचारला आहे जर सर्वात मोठ्या संख्येचा तिसरा अंक सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकातून वजा केला तर काय परिणाम मिळेल? इथे सर्वात मोठी संख्या आहे 878, त्यातील तिसरा अंक म्हणजे 8. हा सर्वात लहान संख्येच्या पहिला अंक म्हणजे सर्वात लहान संख्या इथे आहे 140, त्यातील पहिला अंक म्हणजे 1. 1 वजा 8 आपल्याला विचारला आहे. 1 वजा 8 उत्तर येईल -7, ऑप्शन नंबर 1. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 501, 500, 497, 492, 485 प्रश्नचिन्ह. इथे 501 मधून 1 वजा केला 500 आलं. 500 मधून 3 वजा केले 497 आलं. 497 मधून 5 वजा केले 492 आलं. 492 मधून 7 वजा केले 485 आलं. म्हणजे वजाबाकी 2 ने वाढत जाते. आता 485 मधून 9 वजा करावे लागतील, ते येतील 476. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असेल. हितेश त्याच्या वर्गात वरून 28व्या आणि खालून 13व्या क्रमांकावर आहे. त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? वरून 28वा आणि खालून 13व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपल्याला 28 अधिक त्याच्या खाली 13च्या आधी असलेले 12 विद्यार्थी असं करावं लागेल. 28 अधिक 12 40. ऑप्शन नंबर 1. शहर व्ही हे
शहर डब्ल्यूच्या पश्चिमेला आहे. इथे जर डब्ल्यू असेल तर शहर व्ही त्याच्या पश्चिमेला म्हणजे या बाजूला असेल. शहर एक्स हे शहर व्हीच्या पूर्वेला आहे. व्हीच्या पूर्वेला म्हणजे शहर एक्स इथे सुद्धा असू शकतं किंवा इथे सुद्धा असू शकतं. शहर वाय हे शहर डब्ल्यूच्या उत्तरेला आहे. डब्ल्यूच्या उत्तरेला वाय म्हणजे इथे आहे शहर वाय. शहर झेड हे शहर एक्सच्या उत्तरेला आहे. एक्सच्या उत्तरेला म्हटल्यावर शहर झेड इथे देखील असू शकतं किंवा इथे देखील असू शकतं. शहर झेड हे शहर डब्ल्यूच्या वायव्येला आहे. वायव्य दिशा म्हणजे या बाजूला असलेली. शहर झेड डब्ल्यूच्या वायव्येला म्हणजे ही दिशा योग्य आहे. शहर झेड आणि एक्सचे हे स्थान चुकीचे आहे, ते आपण कॅन्सल करू. शहर डब्ल्यूच्या संदर्भात शहर एक्सचे स्थान कुठे आहे? शहर एक्स हे डब्ल्यूच्या या दिशेला आहे, म्हणजेच शहर एक्स हे डब्ल्यूच्या पश्चिमेला आहे. ऑप्शन नंबर 2. सी, डी, ई आणि एफ एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्यावरील मजल्याला 2 क्रमांक दिला आहे आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. आपण 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6. ई आणि एफ ज्या मजल्यावर राहतात त्या मजल्यांचा क्रमांकांचा गुणाकार 10 आहे. इथे 10चे अवयव 5 गुणिले 2 असे पडतात. त्यामुळे ई आणि एफ एकतर असे असतील किंवा असे असतील. ए हा सीच्या लगेच वर राहतो. ए आणि सी लागोपाठ म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती ए आणि सी असे येतील. बी आणि ई ज्या मजल्यावर राहतात त्या मजल्यांच्या क्रमांकांची बेरीज 11 आहे. पहिल्या केसमध्ये ई हा आपण 5व्या मजल्यावरती घेतला आहे, त्यामुळे बी आपल्याला 6व्या मजल्यावरती घ्यावा लागेल, जेणेकरून त्यांच्या मजल्यांच्या क्रमांकांची बेरीज 11 येईल. दुसऱ्या केसमध्ये ई हा आपण दुसऱ्या मजल्यावरती घेतला आहे, त्यामुळे दुसरी केस इथे चुकते. आता उरलेला आहे डी, तो पहिल्या मजल्यावरती येईल. विचारला आहे सी आणि डी ज्या मजल्यावर राहतात त्या मजल्यांच्या क्रमांकांची बेरीज किती आहे? सी आणि डी तिसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरती राहत आहेत, म्हणजे 3 अधिक 1 4 हे आपलं उत्तर असेल. GN14 हे एका विशिष्ट प्रकारे ER1 शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे HP18 हे FT5 शी संबंधित आहे. याच तर्कानुसार TK4 खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? इथे अल्फाबेट न बघता फक्त आपण संख्या बघू. 14चा संबंध 1 सोबत आहे. 18चा संबंध 5 सोबत आहे. आपल्याला TK4चा संबंध शोधायचा आहे. इथे 14मधून 13 वजा केले आहेत, 1 आलं. 18मधून 13 वजा केले आहेत, 5 आलं. आपल्याला आता TK4चा संबंध शोधायचा आहे, म्हणजे आपल्याला 4 वजा 13 करावे लागतील. ते येईल -9. -9 हे आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतं आहे, म्हणजे TK4चा संबंध RO - 9 आहे. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार KQRL चा संबंध OTTM शी आहे. त्याचप्रमाणे SWVN चा संबंध WZXO शी आहे. त्याच तर्कानुसार ACZP चा संबंध दिलेल्या पर्यायांपैकी कशाशी आहे? आधी आपण त्यांनी दिलेले संबंध समजून घेऊ. KQRL त्याचा संबंध आहे OTTM. Kचा संबंध O सोबत, Kच्या पुढे LMNO 4 नंबरला आहे O. Qचा संबंध आहे T सोबत, Qच्या पुढे RST 3 नंबरला आहे T. Rचा संबंध T सोबत आहे, Rच्या पुढे ST 2 नंबरला आहे T. Lचा संबंध M सोबत आहे, Lच्या पुढे M 1 नंबरलाच आहे. म्हणजे 4 3 2 1 ने अल्फाबेट पुढे सरकलेले आहे. याच तर्कानुसार आता आपल्याला ACZP चा संबंध शोधायचा आहे. एच्या पुढे चौथा लेटर
BCDE ही आपल्याला ऑप्शन नंबर 2मध्ये दिसतं आहे. तरी आपण पुढचे लेटर बघून घेऊ. सीच्या पुढे तिसरा लेटर DEF, झेडच्या पुढे दुसरा लेटर AB, पीच्या पुढचा लेटर Q, EFBQ. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. जर A म्हणजे भागिले, B म्हणजे गुणिले, C म्हणजे अधिक आणि D म्हणजे वजाबाकी असेल तर खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे उत्तर 5 असेल? सर्वात आधी आपण समीकरणातील संख्या लिहून घेऊ. 96, 12, 45, 3, 14. जेव्हा समीकरणात आपल्याला चिन्हे टाकायचे असतील तेव्हा सर्वात आधी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो आहे हे बघायचं. इथे बघितलं तर 96ला 12ने संपूर्ण भाग जाईल. 96 भागिले 12 हे आपल्याला ऑप्शन नंबर 3मध्ये दिसेल, कारण A म्हणजे आहे भागिले. त्यामुळे आपण सर्वात आधी ऑप्शन नंबर 3 चेक करू. जर ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर नसेल तर पुढे 45 भागिले 3 इथे देखील पूर्ण भाग जाईल आणि 45 भागिले 3 ऑप्शन नंबर 1 किंवा 2मध्ये मिळेल आपल्याला. सर्वात आधी आपण ऑप्शन नंबर 3साठी चेक करू. 96 A म्हणजे आहे भागिले, D म्हणजे आहे वजाबाकी, C म्हणजे आहे अधिक आणि B म्हणजे आहे गुणिले. 96 भागिले 12 येतील 8 वजा 45 अधिक 3 गुणिले 14, 14 त्रिक 42. 8 अधिक 42 येतील 50 वजा 45, आपलं उत्तर येईल 5. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.